माझी आई आशा असून तिने याच कामातून आम्हाला शिकवले, घडवले आणि कॅन्सरमधूनही मला वाचवले. कोविडच्या काळातला अनुभव होता. म्हणजे जेव्हा सगळं जग बंद होतं त्यावेळी आशाताई बाहेर होत्या आणि त्या घरोघरी जाऊन नॉक नॉक करून ते सगळे डिटेल्स घेत होत्या की दृष्ट लागली असेल काय. मी परवाच आईला म्हटलं, आणि जसं तुम्ही आता कमेंट वाचलं ना, मी पण त्या वाचल्या आहेत. आणि मी आईला म्हटलं की आता जर या लाखो आशा सेविकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतील तर आपल्याला कोणाची दृष्ट लागण्याचा प्रश्नच नाहीये. आणि माझ्या आईचं नाव आशा आहे, ती सरकारी शिक्षिका आहे. कारण कित्येकदा तुला चांगला रिस्पॉन्स येईल असं नाही ना गं. तोंडावरती दारही बंद करतात तरी पण त्या तितक्याच प्रेमाने जातात. ट्रू कॉलरवर नंबर सेव्ह नव्हता आला तो, आणि तिथे ट्रू कॉलरवर आशा असं लिहून आलं. आईचं नाव होतं, ते मला माहिती नव्हतं. पण म्हटलं अरे वा, सुरुवात अशी आहे तर मग अजून बघू अजून काय पाहिजे. कारण मी तिला आता कधी कधी मजेने आवाज येतो आशाताई माझ्या आईला. बोला रिंकूताई. माझी आई अशीच बोलते मला. पण या आशाने आतापर्यंत कुठे कुठे बॅलन्स केलेले असं. काय सुंदर प्रश्न आहे. सो हे सगळं ऐकलं की मला फक्त माझी आई दिसली. मला खरंच मी सांगते, मला काही नाही दिसलं. आणि म्हणून ते मला खूप जास्त कनेक्ट झालं. की हा इंग्लिश शब्द आहे, ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. पण योगायोगाने त्याचं हिंदी आणि मराठी रूपांतर आशा. मालती पण अगदी त्या शेवटच्या मोमेंटपर्यंत आता असं वाटतं की हा संपलं, आता ही काय करेल. पण तरी तो जो ॲटिट्यूड आहे ना तिचा, फाईट बॅक नाही, आत्ताही एक पॉईंट चान्स आहे, तरी तुम्ही लढलं पाहिजे. ही गोष्ट मी शिकलो या पूर्ण प्रोसेसमध्ये आणि आशाकडून. पण ना, ह्या गावात मी पूर्वी कोणाची तरी सून होती, कोणाची तरी मुलगी होती, कोणाची तरी बायको होती. पण जेव्हापासून मी हे काम करायला लागले ना, तर मी ह्या गावची आशाताई आहे. अरे वा. हाय, हॅलो, नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचामुळे तुमचं मनापासून स्वागत करते. आशा नावाचा एक चित्रपट येत आहे आणि या चित्रपटाची खासियत अशी की यातली टीम अमेझिंग टीम आहे आणि त्याच्यातला मुख्य पात्र आहे रिंकू राजगुरू, जे आज आपल्यासोबत आहे. आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक पाटील हे सुद्धा आपल्यासोबत आहे. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात, पण मला ना ट्रेलरवर आलेले कमेंट्स काही वाचून दाखवायचे तुम्हाला. सगळ्यात पहिली अशी कमेंट आलेली आहे की मला गर्व आहे की माझी आईसुद्धा एक आशा आहे. 3,000 महिना मानधन मिळत असताना तिने घरोघरी जाऊन त्यांच्या हितासाठी तिला राबते. सुशिक्षित लोक रिस्पॉन्स देतात, पण जे शिकलेले नाही त्यांना खूप समजावून सांगावं लागतं, पण तरीसुद्धा त्यांना कमी मानलं जातं. आणि आज या मूव्हीमुळे त्यांचं काम जगासमोर येणार आहे. थँक्यू रिंकू. तुला काय सांगावं, नक्की आईला घेऊन या मूव्हीला जाईन. त्यानंतर पुढे आहे की रिंकूचा अभिनय दिवसेंदिवस उत्तम होत आहे. आता मराठी माणसांनी तक्रार करू नये की मराठी चित्रपट दर्जेदार कथा कलाकृती सादरीकरणात अपयशी आहेत. आशासारखे चित्रपट फक्त चित्रपट नाही तर समाजातील लोकांना राजकीय सामाजिक परिवर्तनाकडे प्रोत्साहन करणारे असतात. प्रेक्षक वर्ग अशा चित्रपटांना लाभणं म्हणजे कलेला जिवंतपणा आणणं, मान देण्यासारखं आहे. नक्की जाईल आणि खूप खूप शुभेच्छा. आणि एक अशी कमेंट आली की ती वाचून मला स्वतःला फार भारावून जायला झालं. माझी आई आशा असून तिने याच कामातून आम्हाला शिकवले, घडवले आणि कॅन्सरमधूनही मला वाचवले. तर मला जेव्हा मी पहिल्यांदा वाचली ना, तर मला असं झालं होतं, बाप रे, आणि हे एक आशाने केलेलं आहे. तुम्हाला या प्रतिक्रिया ऐकून काय वाटतंय? मला तर काय बोलावं खरं कळत नाही याच्यावरती. हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि हे सगळं पुन्हा तेच की हे मला नाही घ्यायचं आहे, कारण हे आशाताईंचं आहे. म्हणजे ही फक्त मी दिसणारी ती आहे, पण हे कष्ट त्यांचे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे कौतुक, हे आशीर्वाद, हे सगळं काही हे त्यांच्यासाठी आहे. पण म्हणजे असं छान वाटतंय. तुम्ही काय सांगायचं? खूप छान वाटतंय. आणि बऱ्याचदा ना आता ह्या चित्रपटादरम्यान आणि किंवा आपण घराच्या बाहेर जेव्हा पडतो तर परत आल्यानंतर माझी आई ना दारात मीठ भाकरी ओवाळून टाकते मला की दृष्ट लागली असेल काय आलं. मी परवाच आईला म्हटलं, आणि जसं तुम्ही आता कमेंट वाचलं ना, मी पण त्या वाचल्या आहेत. आणि मी आईला म्हटलं की आता जर या लाखो आशा सेविकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतील तर आपल्याला कोणाची दृष्ट लागण्याचा प्रश्नच नाही आहे. तर आणि हा झाला एक आशाचा भाग. पण चित्रपट कलाकृती म्हणूनही जर अशा पद्धतीने लोक कौतुक करत असतील तर अजून काय हवं एका फिल्म मेकरला ॲक्च्युली. आणि त्याच्यामध्ये एक अजून कमेंट आहे की हल्ली मराठी चित्रपट इतके उत्तम येत आहेत
की हा चित्रपट हिंदीमध्ये डब करावा लागेल, इतका सुंदर आहे. ट्रेलरवरून लोकांनी हे कमेंट्स केलेले आहेत. त्यामुळे चित्रपटाबद्दल अर्थातच अपेक्षा खूप उंचावल्या आहेत लोकांच्या. पण प्रत्येकाच्या आयुष्यात ही आशा येते, ती आशेचा किरण घेऊन. तुमच्या आयुष्यात ही आशा कशी आली दोघांच्याही? का वाटलं की आशा करावी आणि का आशाला होकार द्यावा असा वाटला? आशाला होकार याच्यासाठी द्यावा वाटला कारण प्रत्येकामध्ये ती आहे, प्रत्येक घरामध्ये आशा आहे. कारण प्रत्येक बाईचा एक वेगळा संघर्ष आहे. ती जेव्हा कामासाठी बाहेर पडते तेव्हा. आणि माझ्या आईचं नाव आशा आहे, ती सरकारी शिक्षिका आहे. त्याच्यामुळे ती पण सरकारसाठी हेच काम करते की घर सांभाळणं, सासू सासरे, माझा डबा, वडिलांचा डबा, हे सगळं करून तिचं आवरून वेळेवरती साडी नेसवून, हातात घड्याळ घालून, तिची पर्स घेऊन शाळेत जाणं, मुलांना शिकवणं, पुन्हा माघारी आली की ती शिक्षिका तिथे सोडून पुन्हा कुणाची तरी सून होणं, आई होणं, बायको होणं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तिने सांभाळणं. तर मला वाटतं मालती पण तशीच आहे. त्याच्यामुळे मला आई नेहमी तिच्यात दिसायची त्या सगळ्या गोष्टींच्या धडपडीमध्ये. आणि मला वाटतं प्रत्येक बाईचं तसंच आहे की घर सांभाळा, मूल सांभाळा, संसार सांभाळा, मग कामही सांभाळा. सो मला वाटतं ही प्रत्येक बाईला रिलेट होणारी गोष्ट आहे. आणि मला असं झालं, इतक्या आशाताई आहेत आपल्या भारतामध्ये. जर ह्यांची गोष्ट आमच्या माध्यमातून जगभरात पोहोचत असेल घरोघरी आणि लोकांना कळेल खऱ्या अर्थाने की ती ताकद काय आहे त्यांची, तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. खरं आहे. सर, तुम्ही काय सांगाल? आपण नेहमी म्हणतो ना, आपल्या आजूबाजूला खूप नैराश्याचं वातावरण असतं, वृत्तपत्रातनं बातम्या येतात आणि मग आपल्याला थोडंसं डिसअपॉइंट व्हायला होतं. पण आपल्याच आजूबाजूला, आपल्या सभोवतालात अशा किती व्यक्ती आहेत ज्या पॉझिटिव्ह चेंज आणण्याचा प्रयत्न करतात आणि आशा ही त्यातली एक आहे. आशा आहे मी. कोणी आहे का घरात? नमस्कार, ही मालती, आशा आरोग्य सेविका. आणि सिनेमाचं माध्यम मला असं वाटतं की कुठेतरी एक छान लोकांना स्वप्न दाखवावं, त्यांचं रंजन तर करावंच, बट ॲट द सेम टाईम एक पॉझिटिव्हिटीकडे आपण त्यांना न्यावं. तर अशा शोधात दरवेळी दिग्दर्शक असतोच आणि त्यातच मग आशाचं काम बघितलं आणि त्यावेळी वाटलं की ही इतकी पॉझिटिव्ह चेंज आणणारी जर गोष्ट असेल तर ती आपण निश्चितच चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणावी. आणि म्हणून तो आशा चित्रपट सुचला म्हणा किंवा तो आता होत गेला असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट, जे मगाशी रिंकू म्हणाली ना, की ही जरी आशाची गोष्ट असेल ना तरी ती घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही मीडियात, माध्यम क्षेत्रात काम करतात, कोणीतरी पोलीस ऑफिसर असेल, कोणी मोठी IAS ऑफिसर असेल किंवा बिझनेस वुमन, तर त्या प्रत्येकीला ते घर, चूल मूल बॅलन्स करून मग बाहेरचं विश्व करायचं असतं. आणि मालती ही तेच रिप्रेझेंट करते, भले ती गावातली असू दे. त्यामुळे ते इमोशन्स युनिव्हर्सल आहे, ते प्रत्येक बाईचं आहे. तर त्यामुळे ते कनेक्ट होईल असं वाटतंय आम्हाला. पण एखादी ना मोमेंट असते की जेव्हा आपल्याला कलाटणी मिळते, म्हणजे एक टर्निंग पॉईंट असतो की आता हे करायचंच. तर तो टर्निंग पॉईंट कोणता होता या मूवीसाठी? कोविडच्या काळातला अनुभव होता. म्हणजे जेव्हा सगळं जग बंद होतं त्यावेळी आशाताई बाहेर होत्या आणि त्या घरोघरी जाऊन नॉक करून ते सगळे डिटेल्स घेत होत्या. तर त्यावेळी असं वाटलं की अरे डम आहे, म्हणजे सगळे आपण लपून बसलोय आणि ही बाई एकटी बाहेर जाते आणि त्या नोंदणी करते. तर तो एक मोमेंट मला असं वाटतं तो होता. त्या दृष्टीने थोडंसं मग सिरियसली या विषयावर वाचायला लागलो, भेटी द्यायला लागलो आणि त्यात काही आशा वर्कर्सची भेट झाली. आणि त्याच्यात एका बाईनी तेच एक 20-22 वर्षाची ती मुलगी होती आणि तिने सांगितलं, आशाताईचं ते काम करत होत्या आणि ती म्हणाली, सर खूप कष्ट आहेत आमच्या ह्या कामात आणि पैसेही नाही मिळत आम्हाला तेवढे, पण ना ह्या गावात मी पूर्वी कोणाची तरी सून होती, कोणाची तरी मुलगी होती, कोणाची तरी बायको होती, पण जेव्हापासून मी हे काम करायला लागले ना तर मी ह्या गावची आशाताई आहे. अरे वा. मी जेव्हा रस्त्यावरून जाते ना तर मला ओ आशाताई असं म्हणून ओळखतात. म्हटलं मी ये तो हिरोईन आहे, फिर इस पे तो पिक्चर बनने चाहिए. गावातल्या बायका माझ्या विरोधात काय पण बोलणार, मग ऐकून घेऊ का? का करते अशी नोकरी ज्यामुळे तुला त्रास होईल? मी जे स्वप्न बघितलेलं ना त्याची सावली मला आशात दिसते. गावांच्या गल्ल्यातून फिरताना, लोकांशी बोलताना, लोकांना माहिती सांगताना मला असं वाटतं हे काम जर देशासाठी असेल तर त्यात माझा छोटा वाटा असन की. आणि म्हणून मग असं वाटलं की नाट्य आहे ना हिच्या आयुष्यात, मग का नको. मग त्या पद्धतीने कथा लिहिली, त्याची पटकथा झाली आणि आज सिनेमा आहे. वा. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही आशा ज्या होत्या त्यांचा तुम्ही अभ्यास केला. तर रिंकू, तू स्वतः काही अभ्यास केला का आशाताईंचा? या सगळ्या एक नाही, त्या अनेक आशा आहेत खरं, आणि त्या आपल्या आयुष्यातली आशाच म्हणावी यांना. फारसा नाही केला कारण म्हणजे माझं काम करताना नेहमी असं असतं की
मी आशाताईंचं जरी काम केलं तरी ती मालती म्हणून तिचं एक वेगळी व्यक्ती ती आहे. त्याच्यामुळे त्या तशा वागतील, त्या तशा हसतात, त्या तशा रिॲक्ट करतात म्हणून मालती करेल का, तर नाही. त्यांच्या फक्त कामाची प्रोसेस मी समजून घेतली की काय पद्धतीचं काम असतं, आपण काय पद्धतीने बोलायला हवं किंवा रिसीव्ह कसं करायला हवं. कारण कित्येकदा तुला चांगला रिस्पॉन्स येईल असं नाही ना गं. अगदी तोंडावरती दारही बंद करतात तरी पण त्या तितक्याच प्रेमाने जातात. माझं नाव कमला आहे. हे दुखणं सहन होत नाहीये. तू कर ना काहीतरी. इथून पुढे या घरात दिसायचं नाही, चल निघ. तर ती सहनशक्ती असणं आणि ते सगळं साठवूनही पुन्हा आपण निस्वार्थपणाने तिथे जाणं, तर ही गोष्ट मी फक्त त्यांच्याकडून शिकत गेले माझं काम करताना. म्हणजे मालती जेव्हा जेव्हा ज्या पद्धतीने बोलेल, ज्या पद्धतीने जाईल, अदरवाईज ती मालती म्हणून तिचं एक मस्त वेगळं जग आहे आणि ती वेगळी आहे. ती खरंच वेगळी आहे आणि ती स्वतःही एक वेगळं काम करते आणि त्याच्यासोबत ती इतरांना सुद्धा प्रोत्साहन देते की तुम्ही काहीतरी वेगळं काम करा. पण आपल्या पर्सनल आयुष्यात सुद्धा अशी एक आशा असते जेव्हा आपल्याला लो फील होतं. तुम्हा दोघांच्या आयुष्यातली अशी पर्सनल आशा कोण आहे? माझी आशाच आहे, जी माझी आई आहे. इट वॉज सो एक्सपेक्टेड. कारण मी तिला आता कधी कधी मजेने आवाज येतो आशाताई माझ्या आईला. बोला रिंकूताई. माझी आई अशीच बोलते अच्छा. मला. पण माझी आशा, माझी आई. पण असं कुठल्या कुठल्या मोमेंटला आईने तुला प्रोत्साहन दिलं? प्रत्येक वेळी. म्हणजे माझं काहीही झालं की माझा पहिला फोन, मला राग जरी आला कोणत्या गोष्टीचा आणि मला व्यक्त जरी व्हायचं असेल ना, तरी मी आईपाशी होते. कारण मला असं वाटतं की ती चिडचिड का आहे माझी किंवा मला का हर्ट होतं हे तिलाच कळू शकतं, नाही पटकन कोणाला कळत, आणि ती समजून पण घेऊ शकते. पण मी प्रेम पण तिच्यावरती तितकंच करते. म्हणजे कधीतरी मग साडी घेऊन जा किंवा काहीतरी खायला बनवून ठेव असं वगैरे, पण तीच. अच्छा, तुझ्या आयुष्यातली आशा ॲक्च्युअल आशाच आहे. हो. तुमच्या आयुष्यात कोण आहे? आशा आपण फिमेलच नको, आशा म्हणजे होप. हो. तो मेल फिमेल असं कोणी कोणीही असू शकतं. पण माझ्या आयुष्यातली आशा माझी बायकोच आहे. आणि ते मी यासाठी म्हणेल की चित्रपटाची निर्माती पण आहे. आणि ह्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये आम्ही लोक जरा असं आहे ना, खूप रोमॅन्टिसिझममध्ये वावरणारे असतो. तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी एक प्रॅक्टिकल व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला असलं तर जरा संसाराची नाव बरोबर चालते. तर मला असं वाटतं की ती आहे माझी आशा, जी मला बॅलन्स करते. पण या आशाने आतापर्यंत कुठे कुठे बॅलन्स केलेलं असं? काय सुंदर प्रश्न. प्रत्येक ठिकाणी. म्हणजे जसं म्हणालो ना की आपल्याला कथा सुचत असतात आणि आपण आता मला करायचंच आहे, मग त्यावेळी ते प्रॅक्टिकल अप्रोच येतो की नाही, याला पैसेही लागतात, हे सगळं उभारणार कुठे, तर जरा टप्प्याटप्प्याने घे, सांभाळून घे. तर असे बरेच प्रसंग आहेत. म्हणजे आता काय सांगणार त्याला. मला वाटतं या आशा सगळ्यात ज्या आहेत ना, त्या उत्तम MBA केलेल्या आहेत, न शिकता सुद्धा. म्हणजे MBA नसताना सुद्धा ते MBA केलेल्या आहेत. इतकं त्या मास्टर आहेत सगळ्या त्यांच्या गोष्टींमध्ये. जेव्हा तू आशा या चित्रपटासाठी होकार दिलेलास, तेव्हा स्क्रिप्ट वाचली, तेव्हा सगळ्यात पहिली तुझ्या डोळ्यासमोर कोणती गोष्ट होती? मी स्क्रिप्ट वाचली नाही. माझी सवय नाही. कारण मी सिनॉप्सिस ऐकते, मला खूप आवडलं तर मी डिरेक्टर सरांना म्हटलं की सर आत्ता वेळ नाही तुम्हाला, ठीक आहे, संध्याकाळी तुम्ही मला गोष्ट ऐकवा. कारण जेव्हा ते गोष्ट ऐकवतात तेव्हा त्यांना दिसणारी मालती मला कळते. मी वाचते तेव्हा मी माझी गोष्ट उभी करते. सो हे सगळं ऐकलं की मला फक्त माझी आई दिसली. मला खरंच मी सांगते, मला काही नाही दिसलं. आणि म्हणून ते मला खूप जास्त कनेक्ट झालं. आई म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या आयुष्यात ती असतेच, फक्त ती आपल्याला कळत नाही. आपल्याला ती फिल्ममधून जेव्हा आपण दाखवतो तेव्हा असं वाटतं की अरे माझी बायको पण हेच करते, अरे आपल्या आई पण हे करते, आपण कधी नोटीस नाही केल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी. सो आई दिसली मला. बाकी आणि गमतीचा भाग म्हणून सांगतो कोइन्सिडन्स की रिंकूने जेव्हा मला कॉल केला ना, तर ट्रू कॉलरवर नंबर सेव्ह नव्हता आला तो, आणि तिथे ट्रू कॉलरवर आशा असं लिहून आलं. आईचं नाव होतं, ते मला माहिती नव्हतं. पण म्हटलं अरे वा, सुरुवात अशी आहे तर मग अजून बघू, अजून काय पाहिजे. आता आशावरून, म्हणजे हा प्रश्न मे बी अनेकांनी विचारलाही असेल तुम्हाला, पण आशा हेच नाव तुम्ही का डिसाईड केलं? म्हणजे अजून काहीतरी हल्ली फार क्वर्की नावं लोक शोधत असतात. तुम्हाला आशा हे सरळ सोपं साधं नाव का द्यावंसं वाटलं? तुम्हीच उत्तर दिलं, सरळ साधं सोपं. जे ट्रेलरमध्ये पण दिसतंय की फार नको, सर्वसामान्यांनाही समजेल असं. आणि दुसरा हा विषयच आहे. आणि आय डोंट नो तुम्हाला माहिती की नाही की हा इंग्लिश शब्द आहे, ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. पण योगायोगाने त्याचं हिंदी आणि मराठी रूपांतर आशा आहे. आणि आशा म्हणजे पॉझिटिव्हिटीचंच त्या काम करतात. तर ते सगळं तर त्यांच्या कामाबद्दल आहेच,
आणि चित्रपट उगीच क्लिष्ट नको, तो सोपा असावा म्हणून ते ॲज इट इज ते ठेवलं. इवन टॅगलाईन सुद्धा जी आहे हो हो, ती बाई मालकीचीच अडली आहे. आहे म्हणून ती नडली आहे. पण अशा कुठल्या आशांचे तुम्ही अनुभव ऐकून फार इमोशनल झालात, असं झालंय ड्युरिंग शूट? हो, झालंय माझ्या बाबतीत. मी तर खूप म्हणजे जवळपास किती 300-400 आशा ताईंना जाऊन भेटलो असेल, त्यांच्याशी बोललो असेल, कित्येकांच्या घरी गेलो, त्यांचं घर बघितलं, सासू बघितलं, अगदी पर्सनल पण त्यांनी गोष्टी सांगितल्या काय काय. तर तो प्रयत्नही केला. कुठे पॉझिटिव्ह असतं. म्हणजे मला असं वाटतं की इतक्या ग्रामीण भागात जेव्हा आपण काम करत असतो ना आणि तालुक्याच्या गावी जावं लागतं, मग ती बाई जेव्हा बाहेर पडते ना, तर तिला समाजातनं 10 गोष्टी ऐकाव्या लागतात. मग त्या गोष्टी नकळत तिच्या नवऱ्याच्या कानावर येतात. मग तो कशा पद्धतीने त्याच्यावर रिॲक्ट होतो, मग त्याची रिॲक्शन सासूची काय असू शकेल. तर ती आशा नुसती आशा न करता एका स्त्रीचं मला असं वाटतं की हे सगळं फेस करावं लागतं. तर हे असे सगळे अनुभव ऐकलेत मी खूप, आणि तेच आपल्या कथेत पण आणण्याचा प्रयत्न केला. घरातल्या लक्ष्मीची घरातच पूजा करायला पाहिजे, तिला गावात नसतं असं मिरवायचं बाहेर. ए डोळे फुटले का तुझ्या आंधळ्या? सुनेला मुठीत ठेवायची पण एक कला असते, तिला जितकं उडायचं तितकं उडू दे, आपण फक्त गंमत बघायची. पण सगळ्यात जास्त कनेक्ट जो मी मगाशी सांगितला त्या मुलीचा, की आशा ही नोकरी नाही आहे माझ्यासाठी, ही माझी ओळख आहे, माझी आयडेंटिटी आहे. तर तो सगळ्यात जास्त टचिंग होता मोमेंट. रिंकू, तुझ्यामध्ये आणि आशामध्ये असणारा कॉमन फॅक्टर कोणता? आशामध्ये का मालतीमध्ये? आशामध्ये, मालती नाही. मालती एक वेगळं व्यक्तिमत्व. मी ह्या ज्या सगळ्या आशाताईंमध्ये. आशाताईंमध्ये म्हणते. आय थिंक माझं पण नेचर असं आहे की मला कोणी वाटलं की मी मदतीला जाईन. माझ्या स्वभावात आहे की मला जर पुढच्या माणसाविषयी कितीही प्रेम आणि आपुलकी असेल आणि त्यांनी कितीही, आता आपण हाडतूड असं म्हणतो की कितीही नाकारलं तरी त्याच्यासाठी वाईट असेल तर मी ते हाडतूड घेईन, पण मी तिथे थांबीन आणि ते नीट करीन. सो तशी मी आहे माझ्या आवडत्या लोकांसाठी तरी. नाही, आणि ही फार छान गोष्ट सांगितलीस तू. कारण ना, सगळ्या आपण म्हणतो की सगळे गुण सगळ्यांमध्ये नसतात, पण इतरांमधले जे काही पॉझिटिव्ह गुण असतील ते आपण उचलावेत. रात्र गुणच उचलावेत, पॉझिटिव्ह गुणच असतात. तर तुझ्यामधून हा गुण अगदी घेण्यासारखा आहे. आणि तुम्हाला दोघांना कॉमन प्रश्न, की आशाकडून तुम्हाला आयुष्यात कोणती आशा मिळाली? काय शिकलात तुम्ही या आशाकडून? निस्वार्थी असावं. आपण प्रेम एखाद्यावरती करतोय किंवा ते ज्या पद्धतीने सेवा करतात, लहान मुलांना समजावण्यापासून वृद्धांना समजून घेण्यापर्यंत. सो मला एवढंच वाटतं की आपण जर एखाद्यावरती प्रेम करतो तर पुढच्यानी पण आपल्यावरती केलं पाहिजे, ही आशा न ठेवता आपण करत राहावं. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही तुझा त्याच्यामध्ये आहे. तुम्ही काय सांगाल सर? मी आशामध्ये जी मालती आहे ना, तिची गोष्ट की शेवटपर्यंत हरायचं नाही. म्हणजे एक वेळ घर नसेल सोबतीला, गाव नसेल, समाज नसेल, पण तुम्हाला जे करायचं आहे ना तिथपर्यंत पोचायचं, ते करायचं आहे. आणि मालती पण अगदी त्या शेवटच्या मोमेंटपर्यंत. आता असं वाटतं की हा संपलं, आता ही काय करेल, पण तरी तो जो ॲटिट्यूड आहे ना तिचा, फाईट बॅक नाही, आत्ताही एक पॉईंट चान्स आहे, तरी तुम्ही लढलं पाहिजे. ही गोष्ट मी शिकलो या पूर्ण प्रोसेसमध्ये आणि आशाकडून. हा, म्हणजे तिचं असं पण नाहीये की उगाचच ती नडतीये. शेवटी सगळ्यांनाच रिअलाइज होतं की तिने जे केलंय आज ते खूप बरोबर होतं. तुम्ही जे सांगताय त्यावरून नेमका चित्रपट कसा असणार आहे याची क्युरॉसिटी नक्की आहे. आणि जसं त्यावर कमेंट्स आल्यात ना की आम्ही नक्की आमच्या आईला घेऊन जाऊ, तसं मी म्हणेन की मी नक्की अनेक आयांना घेऊन जाईल या चित्रपटासाठी. अगदी डेफिनेटली घेऊन जाईल, कारण तो विषयच तसा आहे आणि सगळ्यांना हे महत्त्व कळणं फार नवरे असतील तर त्यांनाही घेऊन जा, हो, सासू असतील तर नवऱ्याला घेऊन जाणार, सासूला घेऊन जाणार, सगळ्यांना घेऊन जाणार. पण अगदी आवर्जून बघावा असा चित्रपट आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि डेफिनेटली आपण अशी आशा करूयात की तुम्हाला नेहमीच सोल्ड आउट असंच बघायला मिळेल. थँक्यू. धन्यवाद. आणि हा चित्रपट आपण सगळेच जण चित्रपटगृहात जाऊन अवश्य बघूयात. 19 डिसेंबरला हा प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे सुट्टी काढता येणं शक्य नसेल तर विकेंडला बघूयात, पण नक्की बघूयात.